पूर्ण काम केलेलं आहे. अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचं आहे. परंतु बऱ्याच मान्यवरांनी, अवघे 5 मिनिट आपल्या सर्वांची घेतो, बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी काही खंत शंका उपस्थित केला की हे स्टेज, हीच जागा, आणि या ठिकाणी कमर पातळी सोडून काही गोष्टी त्या ठिकाणी काही लोकांनी केल्या. आणि निश्चितच राजकारणाची पातळी आता फार मोठ्या प्रमाणामध्ये खालावत चाललेली आहे. मला सुद्धा काही व्हिडिओ ऐकायला मिळाले, त्यावेळेस माझ्या विरोधात सुद्धा काही लोकांनी त्या ठिकाणी बोलण्याचं काम केलं. खासदारांनी केलं, इथल्या काही आमच्या माजी आमदारांनी केलं, नेत्यांनी केलं. खासदारची तर काका अशी अवस्था झाली आहे बंडू जाधवची. त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये या लोकसभेमध्ये 6 विधानसभा आहेत. 6 मी लढलेलो आहे. घनसावंगी, परतूर, जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी, या 6 विधानसभेमध्ये तिची अशी अवस्था आहे, ज्याचं ज्याचं त्यानं काम केलं ते सगळे पराभूत झाले. सगळेच. तुमच्या विरोधात काम केलं, तुम्ही निवडून आले. माझ्या विरोधात काम केलं, मी निवडून आलो. मेघना दिदीच्या विरोधात काम केलं, त्या निवडून आल्या. राहुल पाटलाच्या पक्षाच्या विरोधात त्यानं काम केलं, राहुल पाटील निवडून आला. तिकडं परतूरला बबनराव लोणीकरच्या विरोधात काम केलं, ते निवडून आले. आणि हिकमत उडान, ज्या हिकमत दादा उडान जे आता घनसावंगीचे आमदार आहेत, मागच्या 2019ला अक्षरशः ह्यांची निवडणूक डोक्यावर घेऊन त्यांनी काम केलं होतं. त्या हिकमत दादाच्या उडानच्या विरोधात सुद्धा एवढं प्रचंड त्यांनी काम केलं, ते सुद्धा हिकमत दादा उडून आले. म्हणजे ह्यांचा पायगुण कसा आहे. आता परभणी जिल्ह्यातल्या लोकसभेच्या मतदारांनी, जिल्ह्यातल्या लोकांनी आता विचार करावा की आपण जे खासदार 15 वर्ष निवडून दिलेले आहेत त्याच्याही कामाचा आढावा काहीतरी घ्या, कुठंतरी विचार करा. इथं यायचं, बोलायचं, आमच्याकडे यायचं, बोलायचं, नुसतं बोल बच्चन, काम काय हे सुद्धा तुम्ही लोकांनी विचारलं पाहिजे. पण बालजीनं जसं सांगितलं की 45 वर्षात निधी या गंगाखेडमध्ये आणला जेवढा गुट्टे साहेबांनी आणला, त्याला विचारायचं ना, तुम्ही 10 वर्ष परभणीचे आमदार होते, 15 वर्ष जिल्ह्याचे खासदार होते, काय दिवे लावले भाऊ. हे विचार करण्याचं, विचारायचं जाब तुमचं काम आहे. निवडणूक होऊन गेलेली आहे, निवडणुकीचं भाषण नाही आहे. पण तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगतो की गंगाखेडवाल्यांनी खूप प्रेम केले त्याच्यावर. माझा जन्म इथला, इथलं सगळं म्हणजे A to Z गंगाखेडची मला माहिती, आणि मी इथं मायनस. त्याला तुम्ही प्रेम दिलं म्हणून ही खंत आहे, आणि म्हणून ही या गोष्टी तुम्हाला बोलून दाखवतोय. हे गंगाखेडवासियांना सुद्धा या गोष्टी त्याला बोलून दाखवल्या पाहिजे, व्यापाऱ्यांनी बोलल्या पाहिजे, सर्वसामान्यांनी या ठिकाणी बोलल्या पाहिजे. आता आमच्या कविता शेर आमच्या अकबरबाईने या ठिकाणी बोलून दाखवला, आणि एका नटाचं नाव घेतलं. महानायक आहे, मी नाव नाही घेऊ शकत, फार मी नाव मानतो त्या महानायकाला. पण त्या महानायकाचा एक पिक्चर होता, कोण सांगू शकेल का? अमिताभ बच्चनजीचा एक प्रसिद्ध सिनेमा आहे त्यांचा, सांगा आणखी, सांगा ना. जरा बी राईट. आता ही अवस्था कोणाची झाली आहे गंगाखेडमध्ये? कोणाची झाली आहे? कोणाची झाली? नाव बी सांगा ना. कोणाची? वा वा वा, म्हणजे आम्हाला बोलायचं काम नाही. इतकी वाईट अवस्था त्या सन्मान्य माजी आमदाराची झाली आहे की सकाळी 7 पासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत लागते त्यांना. ही शराबीची अवस्था त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. आणि त्यांची 1-1.5 मिनिटाची व्हिडिओ क्लिप मी ऐकली, अत्यंत वाईट वाटलं. माझ्या विरोधात बोलू द्या, माझे कपडे काढू द्या, काही वाटणार नाही, काहीच वाटणार नाही. सवय आहे आम्हाला, संघर्षमय झालं, 25 वर्ष झालं संघर्ष करतो, शिव्या खातो, काही करतो, काही वाटत नाही, काहीच वाटत नाही. काही बोलू द्या, राजा म्हणू द्या, आमचे कपडे काढू द्या, काही म्हणू द्या, गुट्टे साहेबालाही म्हणू द्या, काही वाटणार नाही. त्या मेघना दिदीला बोलले जाऊ द्या. परंतु ज्या माणसानं आज तुम्हाला टॉनिक दिलंय, ज्या माणसाच्या जीवावर आज तुम्ही जगताय, त्या माणसाच्या बद्दल तुम्ही बोलता म्हणजे इतके कसे लाचारण वाया गेलेले माणसं आहेत तुम्ही. ती क्लिप मी ऐकली, मला अत्यंत वाईट वाटतं. मी आज त्यांना या ठिकाणी जाहीर सांगतोय, आमच्या कोणावरही टीका करा, कोणालाही आम्हाला काही म्हणा, पण अजित दादाबद्दल जर कोणी एखादा अपशब्द काढत असेल तर त्याचे कपडे मी काढल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी तुम्हाला जाहीर या ठिकाणी सांगतो. नेत्यांना बोलायचं नाही, आम्हाला बोला, आम्ही सहन करू, 100% सहन करू. आणि तुमची पात्रता काय? तुम्हाला मतदान किती मिळालं 2019ला? तेवढं मतदान मला जिल्हा परिषदला मिळालेलं आहे.
तुम्हाला जिल्हा परिषद, मला जेवढं जिल्हा परिषदला मतदान मिळालेलं आहे तेवढं तुम्हाला विधानसभेला मिळतं, आणि तुम्ही आमच्याबद्दल म्हणता, आमच्याबद्दल बोलता, आम्हाला अरे तुरे म्हणता. काका विनंती आहे तुम्हाला, आता तडजोड करू नका. आणि आता पुन्हा गुलाल डबल त्याच्या अंगावर पडेल ह्याच सुद्धा तुम्ही काळजी घ्या. गुलाल त्याला बी नाही, त्याच्या पोट्याच्या अंगावर गुलाल पडला नाही. मी तुमच्या सोबत आहे. ज्या दादांच्या पक्षात राहून दादांवर टीका करतात, मी आज त्या पक्षाचा नेता आहे, आमदार आहे, मी कसा सहन करील? बिलकुल गुलाल पडू द्यायचा नाही. आणि आम्ही आज जाहीर सांगतो, आम्ही आज आमच्या बापामुळे ओळखला जातो. उत्तमराव विटेकरांचा पोरगा म्हणून ओळखला जातो. तुम्ही कोणामुळे ओळखले जातो? यांचे मेवणे म्हणून तुम्ही ओळखले जाता. ही ओळख आहे तुमची. इतकी लाचारी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बाळगू नका. सन्माननीय माझे आमदार साहेब, अवकातीत राहा, हिशोबात राहा आणि व्यवस्थित राहा. हीच आजच्या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी जाहीर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या संबंधाबद्दल दादा काकांचं या ठिकाणी जाहीर सांगितलेलं आहे. आज विधिमंडळामध्ये आम्ही काम करतोय. मी माझ्या बाकावर बसल्याचं मला बोलून घेतात, हे बघ या मुद्द्यावर तू बोल, ह्या मुद्द्यावर तू बोल. मी काका मी आत्ताच आमदार झाले, मला अनुभव नाही, तुला काय करायचं? म्हणजे बघ हे आमदार कसा भाषण करतो बघ, हे आमदार कसा म्हणतो ते बघ, आणि ह्या मुद्द्यावर तू बोल. लगेच पीएला सांगायचं झापात मुद्दे लिहून आणायचे माझ्या हातात, ह्याच्यावर तू बोललाच पाहिजे. कोण कोणासाठी करतो? मी काय त्या माणसाला जीव लावणे? मला विधिमंडळामध्ये बोलण्याचं ती जी काही माझ्या मागं पाठबळ उभं केले ते सुद्धा त्यांचं आहे. माझ्या औचित्याचा मुद्दा सुद्धा लावायचं काम त्यांचं आहे. नाव आल्यानंतर मला उठून ह्या 2-4 मुद्द्यावर बोलायचं काम सुद्धा त्यांचं आहे. म्हणून मी विधिमंडळामध्ये बोलू शकलो. आणि परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या 25-30 वर्षापैकी कुठल्या आमदारांना बोलू नये तेवढे आम्ही 8 दिवसामध्येच बोलून टाकले. इतके मुद्दे आम्ही बोलले, त्याचा सुद्धा पाठबळ मला या ठिकाणी दिलं. म्हणून तुम्ही सर्व भाग्यवान आहात, तुम्ही सर्व नशीबवान आहात की अत्यंत चांगला व्यक्ती आपण या ठिकाणी निवडून आणलेला आहे. या विकासासाठी, या गंगाखेडच्या नव्हेच आता जिल्ह्याचा विकास त्यांच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करायचा असल्या कारणानं तुम्हाला सर्वांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांचं नाव रत्नाकर आहे, नावातच रत्न आहे, आणि निश्चित त्या रत्नाचा प्रकाश आपल्या सर्व गंगाखेड तसेच परभणी जिल्ह्यावर त्या ठिकाणी पडेल अशी मी त्यांच्याकडनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो, आभार तुमच्या सर्वांचे व्यक्त करतो की अत्यंत चांगला माणूस तुम्ही या ठिकाणी निवडून दिलेला आहे. त्यांच्या हाताला धरून त्या ठिकाणी काम करा. त्यांच्या हाताला धरून तुम्ही या गंगाखेड तालुक्याचा, मतदारसंघाचा, जिल्ह्याचा विकास तुम्ही आपण सर्व या ठिकाणी करून घेऊ. त्यांचे आणि मुख्यमंत्री असलेले संबंध या जिल्ह्याच्या विकासामध्ये निश्चित आपल्या सर्वांना कामी येतील अशी आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी बाळगू. काकांना एक विनंती करतो, तुमच्या मुलासारखा आहे, तुमच्या भावासारखा आहे. निवडणुकीत जे काही गोष्टी झाल्या असतील त्या होऊन गेल्या. मग आता इथून पुढे काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला, प्रत्येकाला माफी द्या आणि तुम्ही प्रत्येकाला सोबत घेऊन या गंगाखेडचा विकास करा, सर्वांगीण विकास करा. कोणाबद्दलही काय बोलू नका, प्रत्येकाला या ठिकाणी सोबत घ्या. कारण नेते तुमच्या विरोधात होते, तसे नेते माझ्या सुद्धा विरोधात होते. प्रल्हादराव म्हणले की कसा निसटला. आता झाला आमच्या आईवडिलाची पुण्याई 25 वर्षाचा संघर्ष होता. त्यांची त्या ठिकाणी अँटी इन्कम्बन्सी प्रचंड प्रमाणामध्ये होती. लागला आमचा नंबर आणि पाठबळ काकाचं होतं. निवडणुकीच्या दिवशी मला मदत केली प्रल्हादराव. निवडणूक मतदान चालू होतं, 1 वाजता फोन आला, काय आहे का रे कमी काही, तुला थोडी आहे अडचण, घेऊन जा म्हणलं. शपथ हो, जाहीर सांगतो 1 वाजता, 5-6 वाजता मतदान होणार, संपणार आहे. 1 वाजता अडचणी झाल्यानंतर मला म्हणले अडचण आहे का? मी आहे अडचण, ठीक आहे म्हणले, जा पाठव म्हणली गाडी. म्हणजे इतकं जीव, इतकं प्रेम माझ्यावर ते करतात. मग माझं त्यांच्या प्रती असणं तेवढंही साहजिक आहे आणि त्याची परतफेड आपण त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी केली पाहिजे. म्हणून काका एक कार्यकर्ता तुमच्यावर विनंती करतो, झाल्या गेल्या निवडणुकीतल्या गोष्टी आता सोडून द्या, माफ करायची भूमिका तुम्ही घ्या. गंगाखेड शहरामध्ये, या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये महायुतीचं वातावरण कशा पद्धतीनं चांगलं राहील याच्यासाठी तुम्ही नेतृत्व करा आणि या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण कशा पद्धतीनं होईल, चांगल्या पद्धतीचा विकास कशा पद्धतीने होईल याचा आम्हाला सर्वांना जिल्ह्याला म्हणून मार्गदर्शन या ठिकाणी राहा एवढी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. पुन्हा गंगाखेडवासियांचे, मतदारसंघातले पालम, पूर्णा, गंगाखेड तुमच्या सर्व मतदारांचे एक चांगला रत्न आपण या ठिकाणी दुसऱ्यांदा निवडून दिला, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आयोजकांनी मला बोलवलं, मला संधी दिली, मला या ठिकाणी माझा सन्मान केला, त्याबद्दल आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून
तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो, तुमचे आभार व्यक्त करतो. आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांना त्यांच्या भावी जीवनामध्ये उद्याच्या कार्यकाळामध्ये आज जरी संधी हुकली असेल, पण उद्या वर्षानं 2 वर्ष ज्यावेळेस रिशफल होईल त्यावेळेस निश्चित तुम्ही या परभणी जिल्ह्याचे मंत्री म्हणून तुम्ही काम करा, अशा पद्धतीची तुमच्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनोगत आदरणीय राजेश दादा गुटेकर साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. यानंतर गंगाखेड पारम आणि पूर्णा तालुक्याचे भाग्य विधाते गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं गौरवशाली नेतृत्व गंगाखेड पारम आणि पूर्णा